हॅलो डिअर स्टुडंट्स, तर मी आकाश सर आपल्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या ब्युटिफुलच्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे डीसी जनता 10th. तर बांधनो, आपण तुमची 10th SSC बोर्ड्स 2025-26 साठी जी कन्सेप्ट सिरीज सुरू केली आहे, त्यामध्ये आपण लास्ट 2 लेक्चर पासून मॅथ्स 1च्या कन्सेप्ट बघतोय बांधनो. आणि आज त्याच्या लेक्चर नंबर 3 मध्ये जी कन्सेप्ट आपल्याला क्लिअर करायची आहे ती कन्सेप्ट असणार आहे बांधनो, लिनियर इक्वेशन मधली सर्वात इम्पॉर्टंट, दॅट इज क्रॅमर्स रूल. क्रॅमर्स रूलला आपण वेगवेगळ्या नावांनी पण डिनोट करू शकतो. क्रॅमर्स रूलला दुसरं नाव तुम्ही पुस्तकात ऐकलं असेल, दॅट इज डिटर्मिनंट मेथड, किंवा त्याला दुसऱ्या भाषेत आपण क्रॉस प्रॉडक्ट मेथड पण म्हणू शकतो बाळांनो. आणि तुम्हाला सर्व फॅकल्टीजनी सांगितलं असेल किंवा तुम्हीही प्रॉपर पद्धतीने अंडरस्टँड केलं असेल की तुमचा जो बोर्डाचा पेपर असतो त्या पेपरमध्ये तुम्हाला क्रॅमर्स रूलवर एक 3 मार्काला इम्पॉर्टंट क्वेश्चन पाहायला मिळतो. म्हणून क्रॅमर्स रूलची कन्सेप्ट ही सर्वांनी प्रॉपर पद्धतीने प्रिपेअर करून घ्या. पण क्रॅमर्स रूलची कन्सेप्ट प्रिपेअर करण्या अगोदर किंवा लिनियर इक्वेशनची कोणतीही कन्सेप्ट जशी की एलिमिनेशन मेथड, सबस्टिट्यूशन मेथड, कोणतीही कन्सेप्ट क्लिअर करण्या अगोदर बाळांनो तुम्हाला अल्जेब्रामध्ये सर्वात महत्त्वाचं बेसिक, ज्याच्यावर अल्जेब्रा डिपेंड करतं, ते क्लिअर असणं फार गरजेचं आहे. तर ते काय आहे तर मी तुम्हाला सांगतो, जे तुम्ही ऑलरेडी 5वी 6वी पासून स्टडी करत आलाय त्याला म्हणतो आपण बाळांनो रूल्स रिलेटेड टू प्लस मायनस. रूल्स रिलेटेड टू प्लस मायनस, ज्याला अल्जेब्रामध्ये रूल्स रिलेटेड टू प्लस मायनस क्लिअर आहे त्याला अल्जेब्रा कधीच डिफिकल्ट जाणार नाही बाळांनो. तर मग ज्यांना या रूल्स मध्ये डिफिकल्टी असेल त्या सर्वांनी एक वेळा या रूल्सला प्रॉपर पद्धतीने क्लिअर करा. जर हे तुमचे स्ट्रॉंग असतील, जर यामध्ये तुम्हाला कुठेही कशाही पद्धतीची डिफिकल्टी नसेल, तर मी गॅरंटी घेऊन सांगतो अल्जेब्रामध्ये तुम्हाला लिनियर इक्वेशन असू द्या किंवा समोरचा कोणताही टॉपिक असू द्या, यामध्ये तुम्हाला कुठेही डिफिकल्टी कशाही पद्धतीने फेस होणार नाही आणि तुम्ही प्रॉपर पद्धतीने यामध्ये मार्क्स स्कोअर करू शकाल. तर बाळांनो पहा, रूल्स रिलेटेड टू प्लस मायनस मध्ये तुम्हाला काय काय महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे बाळांनो. जर आपल्याकडे असेल प्लस प्लस तर त्यावेळेला काय होत असतं, तर त्यावेळेला सर्वांना माहिती आहे त्यावेळेला होत असतं प्लस म्हणजेच आपण म्हणू शकतो ऍडिशन. काय म्हणू शकतो बोला? ऍडिशन. जर प्लस मायनस असेल तर आपण काय करतो बाळांनो? मायनस म्हणजेच काय करतो? सबस्ट्रॅक्शन. म्हणजेच काय करतो? 2 नंबरची सबस्ट्रॅक्शन. त्यानंतर जर मायनस प्लस असेल तरी काय होणार बाळांनो? तरी होणार सबस्ट्रॅक्शनच. तरी काय होणार? सबस्ट्रॅक्शनच. त्यानंतर जर मायनस मायनस असेल तर काय होणार बाळांनो? प्लस प्लस म्हणजे 2 नंबरचे काय होणार बाळांनो? ऍडिशन. म्हणजेच काय होणार बाळांनो? ऍडिशन. तर याच्यावरून तुम्हाला एक सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात आली की ज्या वेळेला 2 नंबरचे साइन हे सेम असतील तर 100% त्या 2 नंबरची काय करायची? ऍडिशन. इथे पण तुम्ही पहा 2 साइन सेम आहे, मायनस मायनस म्हणजे सेम साइन आहे, त्याही वेळेला तुम्ही काय केली? ऍडिशन. पण जर 2 नंबरचे साइन्स हे अपोजिट असतील, म्हणजे एका वेळेला प्लस आहे दुसऱ्या वेळेला मायनस आहे, एका नंबरचं साइन प्लस आहे दुसऱ्या नंबरचं साइन मायनस आहे, तर त्यावेळेला काय होईल बाळांनो? सबस्ट्रॅक्शन. काय होईल बाळांनो? सबस्ट्रॅक्शन. आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाचं, या चारही कंडिशन मध्ये तुमचं जे काही आन्सर असेल, तुमचं जे काही आन्सर आलं त्याला साइन कोणाचं देणार? तर साइन ऑलवेज बाळांनो आपण देणार बिगर नंबरचं. कोणाचं बोला? बिगर नंबरचं. कोणाचं बोला? बिगर नंबरचं. तर कन्सेप्ट काय? जर सेम नंबर्स सेम साइन्स असतील, काय असतील बोला? सेम साइन्स असतील तर बाळांनो तुम्ही काय करणार? 2 नंबरची ऍडिशन. म्हणजे प्लस प्लस असेल तर काय होणार? प्लस. मायनस मायनस असेल तरी काय होणार? प्लस. याच्यावर लक्षात हे ठेवा की 2 सारखे साइन्स, 2 सेम साइन तर काय होणार? ऍडिशन. आणि जर 2 अपोजिट साइन असतील तर काय होणार बाळांनो? सबस्ट्रॅक्शन. म्हणजे प्लस प्लस तर काय होणार? प्लस. प्लस मायनस तर काय होणार? मायनस. मायनस प्लस तर काय होणार? मायनस. आणि मायनस मायनस असेल तर काय होणार बाळांनो? प्लस. एक्झाम्पल सांगायचं झालं, मी एक एक्झाम्पल लिहितो बाजूला. जर माझ्याकडे एक नंबर असेल 3 आणि मी लिहिलं +5, तर या दोघांचे जर मी साइन बघितले तर जिथे साइन नसतं तिथे सर्वांना माहिती आहे कोणतं साइन असतं, तर तिथे प्लस साइन असतं. म्हणजे या 3च्या समोर साइन नाही दिलेलं म्हणजे कोणतं साइन आहे? प्लस. तर +3 +5 म्हणजे दोघांचे साइन सेम आहे. दोघांचे साइन सेम असताना आपल्याला 2 नंबरची काय करावं लागेल? ऍडिशन. आणि 3 + 5 ची ऍडिशन केली तर बाळांनो काय होईल? 8. आणि साइन कोणाचं येईल? साइन येईल बाळांनो मोठ्या नंबरचं. तसं इथे दोन्ही नंबर्स प्लस आहे तर ऑब्वियस आहे मोठाही प्लस असणार आहे छोटाही प्लस असणार आहे, त्यामुळे साइन जे येईल ते काय येईल बाळांनो? प्लस. काय येईल बाळांनो? प्लस. इज इट ओके? इज इट ओके? चलो, व्हेरी गुड. नेक्स्ट बाळांनो, जर मी असा पद्धतीने नंबर लिहिला 8 - 3, काय लिहिला बोला? 8 - 3. जर तुम्ही या 2 नंबर्सला प्रॉपर व्हेरीफाय केलं तर 8चं साइन कोण दिसतंय? प्लस. 3चं साइन कोण दिसतंय? मायनस. म्हणजे अपोजिट साइन झाले. आणि अपोजिट साइन असताना आपण काय शिकलोय? अपोजिट साइन असताना 2 नंबरची काय करावं लागतं आपल्याला? सबस्ट्रॅक्शन. तर चला करा. 8 मधनं जर मी 3 सबस्ट्रॅक्ट केले तर मला आन्सर किती मिळेल बाळांनो?
5. किती मिळेल बोला 5. आणि जर माझा आन्सर 5 आलं तर आता आन्सरचं साइन कोण देणार, तर आपण शिकलोय जे काही आन्सर येईल त्याला कोणाचं साइन लागेल, तर बिगर नंबरचं साइन लागेल. यामध्ये बिगर कोण आहे 8, तर 8चं साइन कोण आहे प्लस, म्हणून 5चं साइन काय बाळांनो प्लस. 5चं साइन काय बाळांनो प्लस. त्याच्यानंतर नेक्स्ट जर मी एक नंबर घेतला मायनस आणि दुसरा नंबर घेतला प्लस, म्हणजेच काय, चला तर -7 आणि +3चं जर आपण बाळांनो साइन बघितलं तर आपल्याला असं लक्षात येते 7चं साइन आहे मायनस आणि 3चं साइन आहे प्लस. तर आपण शिकलोय अपोजिट साइन असताना आपल्याला काय करावं लागेल, तर अपोजिट साइन असताना आपल्याला करावी लागेल सबस्ट्रॅक्शन. त्यामुळे या दोघांचे सबस्ट्रॅक्शन होईल. 7 मधनं जर 4 काढले, 7 मधनं जर मी 4 सबस्ट्रॅक्ट केले तर आन्सर येईल बाळांनो 7 मधनं जर मी 3 सबस्ट्रॅक्ट केले तर आन्सर येईल बाळांनो 4. आणि आता या 4चं जे साइन आहे ते काय करावं लागेल, तर इथे आपल्याला बाळांनो मोठ्या नंबरचं साइन द्यावं लागेल. आणि मोठा नंबर कोण आहे 7, तर 7चं साइन आहे मायनस. त्यामुळे 4 ला जे साइन येणार आहे ते येणार आहे मायनस. त्यावर आन्सर विल बी -4. -4. त्याच्यानंतर जर मी बाळांनो लास्ट मायनस वाले नंबर घेतले, जसं मी इथे -8 -5 घेतलं आणि तुम्हाला विचारलं याचा आन्सर मला काढून दाखवा, तर दोघांचंही जर तुम्ही साइन बघितलं तर ते साइन आहे मायनस, म्हणजे सेम साइन आहे. आणि सेम साइन असताना आपण काय करतो, दोन नंबरची ऍडिशन. काय करतो, ऍडिशन. तर 8 आणि 5 ची सर्वात पहिले होईल ऍडिशन. तर 8 + 5 युअर आन्सर विल बी 13. आणि त्यानंतर आपल्याला जे साइन द्यावं लागेल आन्सरला ते कोणाचं असणार आहे, तर ते असणार आहे बाळांनो बिगर नंबरचं. आणि बिगर नंबर मध्ये दोन्ही नंबर मायनस असल्या कारणामुळे तुमचं आन्सर डायरेक्ट काय येऊन जाईल मायनस. तसंही जर तुम्ही मोठा नंबर बघितला तर 8चं साइन काय आहे मायनस, त्यामुळे काय येईल आन्सर -13. आन्सर काय बोला -13. तर कन्सेप्ट आपली ही क्लिअर पाहिजे. जर दोन नंबरचे साइन्स सेम असतील, तर त्यांची काय होणार बाळांनो ऍडिशन. जर दोन नंबरचे साइन्स अपोजिट असतील तर त्यांची काय होणार बाळांनो सबस्ट्रॅक्शन. आणि त्यानंतर जे काही तुमचं आन्सर येईल त्या आन्सरला जे तुम्ही साइन द्याल ते ऑलवेज कोणाचं असणार आहे बाळांनो बिगर नंबरचं. कोणाचं बोला बिगर नंबरचं. इज इट ओके. जर अल्जेब्रा मध्ये हे रूल्स जर तुमचे स्ट्रॉंग असले तर तुम्हाला लिनियर इक्वेशनच्या कॅल्क्युलेशन मध्ये कधीच कुठेच कशाच पद्धतीची डिफिकल्टी फेस होणार नाही. त्यानंतर जसं आपण हे प्लस मायनस बघितलं होतं तसं मल्टिप्लिकेशन मध्ये पण रूल्स आपल्याला क्लिअर पाहिजे. जर मी दोन नंबरचं मल्टिप्लिकेशन करतोय, रूल्स फॉर मल्टिप्लिकेशन ही लक्षात ठेवा. रूल्स फॉर मल्टिप्लिकेशनच्या वेळेला काय काय लक्षात ठेवायचं आहे, मल्टिप्लिकेशन मध्ये पण रूल्स त्याच पद्धतीने असतील. काय असतील, जर बाळांनो माझ्याकडे दोन नंबर आहे, एक नंबर आहे ए आणि दुसरा नंबर आहे बी आणि या दोन नंबरचं मी करतोय फॉर एक्झाम्पल मल्टिप्लिकेशन. पण जर एक वेळेला मी ए चं साइन कन्सिडर केलं प्लस आणि बी चं पण साइन कन्सिडर केलं प्लस, सेम पद्धतीने ए चं साइन कन्सिडर केलं मी प्लस आणि मल्टिप्लाय बाय केलं -b, तर आन्सर काय होईल, त्यानंतर ए चं मी मायनस कन्सिडर केलं, मी बी चं प्लस कन्सिडर केलं, तर आन्सर काय होईल. मी ए चं मायनस कन्सिडर केलं आणि बी चं पण मायनस कन्सिडर केलं, तर आन्सर काय होईल. तर मल्टिप्लिकेशन मध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे डायरेक्ट दोन नंबरचं काय होणार आहे मल्टिप्लिकेशन. काय होणार आहे बोला मल्टिप्लिकेशन. म्हणजे इथे ए बी, इथे पण ए बी, इथे पण ए बी, इथे पण ए बी. फक्त एक सर्वात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायचं, प्लस इंटू प्लस तर काय होणार प्लस, प्लस इंटू मायनस तर काय होणार मायनस, त्यानंतर मायनस इंटू प्लस तर काय होणार मायनस आणि मायनस इंटू मायनस तर काय होणार प्लस. म्हणजे इथे तीच कन्सेप्ट लक्षात ठेवा. जर सेम साइन तर काय होईल प्लस, सेम साइन तर काय होईल प्लस, अपोजिट साइन काय होईल मायनस, अपोजिट साइन असतील तर काय होईल मायनस. म्हणजेच फॉर एक्झाम्पल 3 × 4 केलं तर याचा आन्सर 12 येतं, -3 × 4 केलं तर याचा आन्सर -12 येतं, त्यानंतर 3 × -4 केलं तर याचा आन्सर -12 येतं, -3 × -4 केलं तर याचा आन्सर येतं 12. काय तर बाळांनो बोला 12. म्हणजे दोघांची साइन प्लस आहे तर साइन आन्सरचं प्लस आलं, एकाचं मायनस दुसऱ्याचं प्लस तर आन्सरचं साइन मायनस आलं, एकाचं प्लस दुसऱ्याचं मायनस तरी आन्सरचं साइन मायनस आलं आणि दोघांचे जरी मायनस मायनस असतील तर आन्सरचं साइन बाळांनो येणार प्लस. म्हणजेच तुम्हाला इथे ते लक्षात ठेवायचं आहे, सेम साइन तर येईल प्लस, अपोजिट साइन असतील तर मायनस, सेम साइन तर प्लस, सेम साइन तर प्लस, सेम साइन तर प्लस, अपोजिट साइन तर मायनस. ह्या कन्सेप्ट जर क्लिअर असतील तर याच्यानंतरची सर्वात महत्वाची कन्सेप्ट बेसिक तुम्हाला क्लिअर पाहिजे. जर फॉर एक्झाम्पल एका ब्रॅकेटमध्ये a + b
अशा टर्म्स असतील आणि त्या ब्रॅकेटच्या बाहेर जर फॉर एक्झाम्पल मी मायनस कन्सिडर केलं, काय कन्सिडर केलं बोला मायनस, आणि जर तुम्ही हे ब्रॅकेट या मायनसनी जर ओपन करत असाल तर आपल्याला सर्वात महत्वाचं हे क्लिअर पाहिजे की हे जे मायनस साइन आहे हे मायनस साइन ब्रॅकेट मधल्या दोन्ही टर्म्स म्हणजे ए आणि बी ला लागेल. कोणाला लागेल? ए आणि बी ला लागेल. तर मग काय होईल या मायनसनी ज्यावेळेला हे मी ब्रॅकेट ओपन करतो तर इथे ए चं साइन आहे प्लस, तर आपल्याला माहिती आहे प्लस मायनस काय होत असतं मायनस, त्यामुळे सर्वात पहिले आन्सर येईल मायनस. त्यानंतर इथे पण ज्यावेळेला बी ब्रॅकेट ओपन होईल मायनस साइनने तर त्याही वेळेला मायनस आणि प्लस हे पण काय होईल मायनस, त्यावर आन्सर विल बी मायनस ए मायनस बी, मायनस ए मायनस बी. म्हणजे सरळ सरळ मायनसनी जर मी ब्रॅकेट ओपन करतो तर अंदरच्या सर्व जेवढ्या टर्म्स आहेत त्यांचे साइन काय होत असतात चेंज, हे आपल्याला क्लिअर पाहिजे. तर ए चं साइन प्लस होतं तर मायनस झालं, बी चं पण साइन प्लस होतं तर काय झालं मायनस झालं. इज इट ओके? एवढ्या सर्व जर बेसिक कन्सेप्ट क्लिअर असतील तर मग बाळांनो तुम्ही डिटर्मिनंट मेथड म्हणा, एलिमिनेशन मेथड म्हणा, क्रॅमर्स रूल म्हणा, ह्या सर्व कन्सेप्ट्स वर प्रॉपर पद्धतीने वर्कआउट करू शकता. तर मग आपण क्रॅमर्स रूल कडे जाऊया. तर क्रॅमर्स रूल बघत असताना त्याच्या रिलेटेड एक सर्वात महत्वाची कन्सेप्ट आहे बाळांनो, ती म्हणजे डिटर्मिनंटची. आपल्याला जोपर्यंत डिटर्मिनंट कन्सेप्ट काय आहे हे माहिती नसेल किंवा डिटर्मिनंटची व्हॅल्यू कशी काढायची हे माहिती नसेल तर आपण क्रॅमर्स रूल सॉल्व्ह करू शकणार नाही. तर बाळांनो डिटर्मिनंट काय हे थोडं आयडेंटिफाय करूया आपण. चला पहा, जर मी बाळांनो 4 रियल नंबर्स घेतले, इफ ए B, C and D are any 4 real numbers. 4 काय रियल नंबर्स. तर बाळांनो मी 4 रियल नंबर्स कन्सिडर केले A, B, C and D. काय A, B, C and D. आणि या 4 रियल नंबर्सला जर मी बाळांनो दोन व्हर्टिकल लाइन्स मध्ये एरोज आणि कॉलम्सच्या स्वरूपात अशा पद्धतीने जर अरेंज केलं, एरोज आणि कॉलम्सच्या स्वरूपात, सॉरी एरोज नाही, एरोज बोललो ना मी, सॉरी एरोज नको आपल्याला, तिथे रोज आणि कॉलमच्या स्वरूपात जर मी अशा पद्धतीने अरेंज केलं तर ही जी 4 नंबर्सची अरेंजमेंट झाली बाळांनो, या 4 नंबर्सच्या अरेंजमेंटलाच मी काय नाव देतो तर या 4 नंबर्सच्याच अरेंजमेंटला मी डिटर्मिनंट नाव देतो. काय नाव देतो बोला डिटर्मिनंट. मी पुन्हा सांगतोय, जर माझ्याकडे बाळांनो 4 रियल नंबर्स आहेत ए बी सी डी आणि या 4 रियल नंबर्सला जर मी दोन व्हर्टिकल लाइन्स मध्ये रोज आणि कॉलम्सच्या स्वरूपात अशा पद्धतीने जर अरेंज केलं तर ही जी अरेंजमेंट ऑफ 4 नंबर्स तुम्हाला दिसतीये त्या अरेंजमेंटलाच बाळांनो आपण काय म्हणतो डिटर्मिनंट. काय म्हणतो बोला डिटर्मिनंट. ज्यामध्ये आपल्याला असं लक्षात येत आहे की ही जी हॉरिझॉन्टल लाईन आहे त्याला म्हणतो बाळांनो आपण रोज आणि ही जी व्हर्टिकल लाईन आहे याला म्हणतो बाळांनो आपण कॉलम. काय म्हणतो बोला कॉलम. तर इथे टोटल नंबर ऑफ रोज किती आहे तर ही पहिली रो आणि ही दुसरी रो. टोटल नंबर ऑफ कॉलम्स जर आपण विचार केला तर आपल्याला किती कॉलम्स पाहायला मिळतील तर इथे 2 कॉलम पाहायला मिळतील. आणि प्रत्येक रो आणि प्रत्येक कॉलमचा जर मी विचार केला तर प्रत्येक रो आणि प्रत्येक कॉलम मध्ये मला किती नंबर्स पाहायला मिळतात तर रोचा विचार करा, रो मध्ये प्रत्येक रो मध्ये 2 नंबर, या रो मध्ये पण 2 नंबर, प्रत्येक कॉलम मध्ये पण विचार केला तर इथे पण 2 नंबर, इथे पण 2 नंबर. मग याच्या बेसिसवर मी असं म्हणू शकतो की माझ्याकडे जो डिटर्मिनंट आहे त्याची ऑर्डर किती आहे बाळांनो तर त्याची ऑर्डर आहे 2. किती आहे बोला ऑर्डर आहे 2. कधी कधी तुम्हाला एमसीक्यू मध्ये विचारला जाऊ शकतो. आणि 10वी मध्ये क्रॅमर्स रूल मध्ये जो डिटर्मिनंट तुम्हाला स्टडी करायचा आहे त्याची बाय डिफॉल्ट तुम्हाला ऑर्डर 2च लक्षात ठेवायची आहे. 2 पेक्षा जास्त ऑर्डर असणारा डिटर्मिनंट आपल्याला 10th मध्ये स्टडीज करायचा नाहीये. त्यामुळे लक्षात ठेवा ऑर्डर ऑफ डिटर्मिनंट विच वी आर गोइंग टू स्टडी इन 10th स्टँडर्ड इट इज हॅव्हिंग ऑर्डर 2. इट इज हॅव्हिंग ऑर्डर 2. तर डिटर्मिनंट म्हणजे तुम्हाला लक्षात आलं असेल की जर 4 नंबर्सला मी प्रॉपर पद्धतीने 2 व्हर्टिकल कॉलम मध्ये रोज, 2 व्हर्टिकल लाइन्स मध्ये रोज आणि कॉलमच्या स्वरूपात जर अरेंज केलं तर जी अरेंजमेंट बनते त्यालाच मी म्हणतो बाळांनो डिटर्मिनंट. आता डिटर्मिनंटला कोणी डिनोट करायचं तर आपल्याला सर्वांना माहिती आहे डिटर्मिनंट कॅन बी डिनोटेड बाय एनी कॅपिटल अल्फाबेटिकल लेटर स्टार्टिंग फ्रॉम ए टू झेड. स्टार्टिंग फ्रॉम ए टू झेड. ए पासून झेड पर्यंत कोणताही जर मी कॅपिटल
कॅपिटल अल्फाबेटिकल लेटर बघितला तर त्यांनी मी कोणाला रिप्रेझेंट करू शकतो, डिटर्मिनंटला. पण मोस्ट ऑफ द टाइम डिटर्मिनंटला डिनोट करण्यासाठी डिटर्मिनंटच्या नावातच आहे कॅपिटल डी, म्हणून मग मी मोस्ट ऑफ द टाइम किंवा पुस्तकातही तुम्हाला बघितलं गेलं असेल की आपण डिटर्मिनंटला डिनोट करत असताना जे नोटेशन वापरतो, जो अल्फाबेट वापरतो तो असणार आहे बाळांनो कॅपिटल डी. कोण असणार बाळांनो, कॅपिटल डी. तर डिटर्मिनंटची कन्सेप्ट क्लिअर झाली असेल आय होप. मी पुन्हा सांगतो, जर आपल्याकडे 4 नंबर्स असतील ए बी सी डी आणि त्या 4 नंबर्सला जर मी 2 व्हर्टिकल लाईन्स मध्ये रोज आणि कॉलम्सच्या स्वरूपात अशा पद्धतीने जर अरेंज केलं तर ही जी 4 नंबरची अरेंजमेंट होते ज्यामध्ये 2 रोज आणि 2 कॉलम्स बनतात त्याला मी काय म्हणतो, डिटर्मिनंट. काय म्हणतो बोला, डिटर्मिनंट. अँड इट इज ऑलवेज डिनोटेड बाय कॅपिटल लेटर डी. इट इज ऑलवेज डिनोटेड बाय कॅपिटल लेटर डी. त्यानंतर बेसिक मध्ये आणखीन दुसरी कन्सेप्ट क्लिअर पाहिजे, त्याला म्हणतो आपण टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट. काय बोला, टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट. म्हणजेच आपल्याला डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढता आली पाहिजे. जोपर्यंत बाळांनो आपल्याला डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढता येणार नाही तोपर्यंत तुम्हाला क्रॅमर्स रूल सॉल्व्ह करता येणार नाही. तर बाळांनो मी तुमच्या डोळ्यासमोर एक डिटर्मिनंट लिहितो. डी इज इक्वल टू, फॉर एक्झाम्पल मी नंबर्स घेतले, इथे घेतलं 4, इथे घेतलं 7, इथे घेतलं 8, इथे घेतलं 9 आणि तुम्हाला म्हटलं की मला या डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढून दाखवा. तर या डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढण्यासाठी सर्वात पहिले तर बेसिक लक्षात ठेवा तुम्हाला काय करायचं आहे. तर डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढताना तुम्हाला करायचं आहे क्रॉस मल्टिप्लिकेशन. काय करायचं बोला, क्रॉस मल्टिप्लिकेशन. काय करायचं बोला, क्रॉस मल्टिप्लिकेशन. राहील का नक्की लक्षात. डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढताना डोक्यात हे आपल्याला क्लिअर असलं पाहिजे की मला नंबरशी काय करायची आहे, क्रॉस मल्टिप्लिकेशन. काय करायचं बोला, क्रॉस मल्टिप्लिकेशन. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन कसं करायचं तर लक्षात ठेवा, we will have to start from this number. आपल्याला कधीही मल्टिप्लिकेशनची सुरुवात याच नंबर पासून करायची आहे. कुठून करायची बोला, याच नंबर पासून करायची आहे. म्हणजे जे काही क्रॉस मल्टिप्लिकेशन होईल ते आपलं कसं होईल तर असं असं. कसं होईल बोला, असं असं. कसं होईल बोला, असं असं. कसं होईल बोला, असं असं. असंच तुम्हाला क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागेल. म्हणजे सर्वात पहिले 4 तुम्ही कन्सिडर कराल, 4चं मल्टिप्लिकेशन होईल 9 सोबत, 4चं मल्टिप्लिकेशन होईल 9 सोबत, त्याला तुम्ही एका ब्रॅकेट मध्ये कन्सिडर करा. त्यानंतर चला दुसरं कसं होईल, 7चं मल्टिप्लिकेशन होईल 8 सोबत, तर दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये होईल 7 मल्टिप्लाय बाय 8 आणि नंतर या दोन्ही ब्रॅकेटचं तुम्हाला काय करायचं आहे तर या दोन्ही ब्रॅकेटचं तुम्हाला करायचं आहे बाळांनो सबस्ट्रॅक्शन. काय करायचं बोला, सबस्ट्रॅक्शन. तर डिटर्मिनंटची व्हॅल्यू कशी काढाल, डिटर्मिनंटचं क्रॉस मल्टिप्लिकेशन कसं कराल, असं असं. कसं, असं असं. कसं, असं असं. म्हणजे तुम्हाला सुरू करते वेळी याच नंबर पासून सुरुवात करायची आहे. हे सर्वात महत्त्वाचं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. नाउ यू विल गो विथ 9, 4 मल्टिप्लाय बाय 9, देन यू विल गो 7 मल्टिप्लाय बाय 8. याला उलट करायचं नाही, 7 मल्टिप्लाय बाय 8 मायनस 4 मल्टिप्लाय बाय 9. हे ब्रॅकेट पहिले आणि हे ब्रॅकेट नंतर, असं कधीच जमणार नाही. तर तुम्हाला लक्षात ठेवायचं, मी पुन्हा सांगतोय. सर्वात पहिले कसं होईल, 4 मल्टिप्लाय बाय 9 मायनस 7 मल्टिप्लाय बाय 8. तर अशा पद्धतीने तुम्हाला ब्रॅकेट मल्टिप्लिकेशन करून आन्सर काढायचं. चला पाहूया इथे आन्सर कशा पद्धतीने. तर इथे जर मी मल्टिप्लिकेशन केलं तर 4 9 जार किती होतात बाळांनो, 36. किती होतात, 36 मायनस 7 8 जार किती होतील तर 7 8 जार होतील 56. आणि जर या दोघांचं मी सबस्ट्रॅक्शन केलं तर आन्सर विल बी. आता पहा इथे जे मगाचे आपले रूल्स होते ते रूल्स इथे कामा येतील. जर तुम्ही 36 आणि 56 चे साइन्स बघितले तर 36 चं साइन आहे प्लस आणि 56 चं साइन आहे मायनस, म्हणजेच आहे अपोजिट साइन. आणि अपोजिट साइन तर काय होणार, सबस्ट्रॅक्शन. चला 56 मधनं जर मी 36 मायनस केले तर माझा आन्सर येतं 20. पण आपल्याला जे साइन द्यायचं असतं आन्सरला ते कोणाचं असतं, ते असतं मोठ्या नंबरचं आणि मोठा नंबर आहे 56, म्हणून साइन काय येणार मायनस. तर आन्सर विल बी -20. व्हॉट विल बी द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट डी, तर ती आली बाळांनो -20. चला आणखीन एक डिटर्मिनंट घेऊया, त्याची पण व्हॅल्यू काढून पाहूया आपण. चला डिटर्मिनंट मध्ये मी एक व्हॅल्यू घेतो -32 -7 5. चला कसं काढावं लागेल, कसं मल्टिप्लिकेशन करावं लागेल, कसं मल्टिप्लिकेशन करावं लागेल, असं असं. कसं, असं असं. कसं, असं असं. पहिले -3 मल्टिप्लाय बाय 5 एका ब्रॅकेट मध्ये, दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये काय होईल -7 मल्टिप्लाय बाय 2. आणि या दोन ब्रॅकेटचं आपल्याला काय करायचं असतं, सबस्ट्रॅक्शन. काय करायचं असतं, सबस्ट्रॅक्शन. आता तुमच्या होणाऱ्या आम्ही चुका सांगतो. तुम्हाला माहिती आहे 2 ब्रॅकेटचं सबस्ट्रॅक्शन करायचं असतं, तरी अर्धे बहादर काय करतात, -7 × 2 आणि डायरेक्ट आपण लिहितो -7 × 2. काय लिहितो बोला, -7 × 2.
आपल्याला माहिती आहे -7 × 2 हे मल्टिप्लिकेशन सेपरेट ब्रॅकेटमध्ये कन्सिडर करायचं आहे आणि त्या दोन ब्रॅकेटची आपल्याला काय करायची असते, सबस्ट्रॅक्शन. त्यामुळे मी पुन्हा सांगतो, इथे सर्वात महत्वाचं आहे ब्रॅकेटचं सबस्ट्रॅक्शन कन्सिडर तुम्हाला करावंच लागेल. म्हणून दोन ब्रॅकेट करा, सबस्ट्रॅक्शन द्या, मग त्याच्यामधले नंबर्स लिहिले तरी चालतील. तुम्हाला ज्या पद्धतीने लक्षात ठेवायचं त्या पद्धतीने लक्षात ठेवा. चला पहा मग इथे किती होईल, इथे होईल बाळांनो -15. इथे किती होईल -15 मायनस इथे किती होईल -14. नाव आपल्याला माहिती आहे सर्वात पहिले तुम्हाला काय करावं लागेल, तर सर्वात पहिले हा ब्रॅकेट जो आहे तो मायनसनी ओपन करावा लागेल आणि मायनसनी जर हा ब्रॅकेट मी ओपन केला तर मायनस मायनस विल गेट मायनस मायनस विल गेट मायनस मायनस विल गेट प्लस. तर मग इथे काय होईल -15 + 14 काय बोला -15 + 14. आता तुम्ही म्हणाल सर हा ब्रॅकेटच पहिले तुम्ही का ओपन केला, मायनसनीच का ओपन केला, कारण की सर्वांना बॉड मासचा नियम माहित आहे, BODMAS बॉड मासचा नियम सर्वांना माहिती आहे. सर्वात पहिले जे काही असेल ते काय सॉल्व्ह होत असतं, ब्रॅकेट. काय सॉल्व्ह होत असतं, ब्रॅकेट. म्हणून इथे सर्वात पहिले ब्रॅकेटला मी ओपन केलं तर दिस मायनस मायनस विल गेट दिस मायनस मायनस विल गेट प्लस. आणि आता मग बाकीचं सॉल्व्ह होईल, तर आता बाकीचं काय सॉल्व्ह होईल, तर इथे पहा या दोन नंबरचं साइन आहे अपोजिट, तर या दोघांची होणार 100% सबस्ट्रॅक्शन. 100% सबस्ट्रॅक्शन म्हणजे सबस्ट्रॅक्शन जर केली तर याचा आन्सर होईल 1 आणि साइन येईल मोठ्या नंबरचं, आणि मोठा नंबर कोण आहे 15, तर 15चं साइन आहे मायनस, म्हणून आवर आन्सर विल बी -1. आवर आन्सर विल बी -1. इज इट ओके? इज देयर एनी डाऊट इन दिस क्वेश्चन? आणखीन एक क्वेश्चन घेऊया ज्यामध्ये डिटर्मिनंट मध्ये आपण व्हॅल्यूज घेऊया -4 1/2 -3 1/5. चला मग काय करावं लागेल, आपल्याला माहिती आहे ब्रॅकेट मल्टिप्लिकेशन करावं लागतं. कसं, असं असं, कसं असं असं, कसं असं असं. चला करा मग. पहिल्या ब्रॅकेट मध्ये काय होईल -4 × 1/5 हे झालं पहिल्या ब्रॅकेट मध्ये. दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये काय होईल -3 × 1/2 -3 × 1/2. आणि दोन्ही ब्रॅकेटचं काय करायचं असतं आपल्याला, सबस्ट्रॅक्शन. आता इथे पहा, इथे यांचं मल्टिप्लिकेशन तुम्हाला करावं लागेल. तर मल्टिप्लिकेशन कसं होईल, तर त्याच्यासाठी बेसिक तुम्हाला माहिती पाहिजे. फ्रॅक्शनचं मल्टिप्लिकेशन कसं करतो, जर आपल्याकडे एक फ्रॅक्शन असेल A/B मल्टिप्लाय बाय करतो आपण C/D, तर हे मल्टिप्लिकेशन कसं होत असतं, तर हे मल्टिप्लिकेशन करण्यासाठी बेसिक तुम्हाला माहिती आहे न्यूमरेटरचं न्यूमरेटर मध्ये, डिनॉमिनेटरचं डिनॉमिनेटर मध्ये. पुन्हा हा न्यूमरेटरचं न्यूमरेटर मध्ये आणि डिनॉमिनेटरचं डिनॉमिनेटर मध्ये. पण काय मल्टिप्लिकेशन, तर इथे A मल्टिप्लाय बाय C हे न्यूमरेटर मध्ये होईल आणि डिनॉमिनेटर काय इकडला B इकडला D, तर यांचं मल्टिप्लिकेशन डिनॉमिनेटर मध्ये होईल. कुठे होईल बोला, डिनॉमिनेटर मध्ये. म्हणजेच 1/2 मल्टिप्लाय बाय 5/4 करायचं असेल तर न्यूमरेटरचा न्यूमरेटर सोबत म्हणजेच 1 मल्टिप्लाय बाय 5 डिवायडेड बाय डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर सोबत म्हणजेच काय 2 मल्टिप्लाय बाय 4. 1 मल्टिप्लाय बाय 5 किती होतात 5 आणि 2 मल्टिप्लाय बाय 4 किती होतील 8. तर बाळांनो अशा पद्धतीने आपण काय करतो, अशा पद्धतीने आपण फ्रॅक्शनचं मल्टिप्लिकेशन करतो. काय करतो, फ्रॅक्शनचं मल्टिप्लिकेशन करतो. तर इथे पण आपल्याला फ्रॅक्शनचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. तुम्ही म्हणणार सर इथे तर पहिला नंबर -4 आहे, हो तो तर फ्रॅक्शन नाही आहे. पण जर इथे -4च्या डिव्हिजन मध्ये मी जर 1 घेतला तर कन्सिडर करू शकतो का, तर यस 100% कन्सिडर करू शकतो. आता करा बरं चला मल्टिप्लिकेशन. -4 × 1 -4 न्यूमरेटरचं न्यूमरेटर सोबत आणि डिनॉमिनेटरचं डिनॉमिनेटर सोबत. कोणत्याही नंबरच्या डिव्हिजन मध्ये जर कोणी नसेल तर 100% त्याचा डिनॉमिनेटर 1 असतो. कोणताही नंबर जर मी लिहिला आणि तुम्हाला म्हटलं या -5चा डिनॉमिनेटर सांगा, हो तर डिनॉमिनेटर मध्ये मी 1 लिहू शकतो. इज इट ओके? येस. चला मग पहा पटकन पहा पटकन पहा. जसे की -4च्या डिव्हिजन मध्ये कोण नव्हतं तर मी कोण कन्सिडर केला 1. आता तुमची जर प्रॅक्टिस असेल तर तुम्हाला तो 1 कन्सिडर करायची गरज नाही. डायरेक्ट तुम्हाला माहिती आहे -4 × 1 -4 होणार आहे आणि डिव्हिजन मध्ये काय येणार आहे 5, दॅट इज 1 × 5 दॅट इज 5. हा मायनस ऍज इट इज राहील. इकडे 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 सेम पद्धतीने याच्या डिव्हिजन मध्ये काही नाही म्हणजे किती 1. न्यूमरेटरचं न्यूमरेटर सोबत काय पण मल्टिप्लिकेशन. -3 × 1 किती होणार -3 डिवायडेड बाय 1 × 2 2 1 × 2 2. जर तुमचे कॅल्क्युलेशन स्ट्रॉंग असतील, तुम्हाला कॅल्क्युलेशन्स मध्ये कुठेही डिफिकल्टी नसेल, तुम्हाला फ्रॅक्शनचं मल्टिप्लिकेशन इझी पद्धतीने जमत असेल, तर मी आत्ताच सांगतो तुम्हाला इथे 1 विन काही कन्सिडर करायची गरज नाही. तुम्ही डायरेक्ट मल्टिप्लिकेशन लिहू शकता. बाळांनो -4 × 1 -4 डिवायडेड बाय 5 -3 × 1
-3 डिवायडेड बाय 2. आता पहा याला सॉल्व्ह कसा करावं लागेल. तर याला सॉल्व्ह डायरेक्ट करावं लागणार नाही. तर तुम्हाला मी आता शिकवलं. सर्वात पहिले कोण ओपन होणार, ब्रॅकेट ओपन होणार. तर हा ब्रॅकेट आपण ओपन करूया. चला तर काय होईल, चला तर काय होईल, इथे आहे बाळांनो -4/5 आणि हा ब्रॅकेट ज्या वेळेला मायनसने ओपन होईल तर दिस मायनस मायनस विल गेट प्लस. तर इथे किती होईल 3/2. इथे किती होईल 3/2. आणि आता या फ्रॅक्शनची तुम्हाला करायची बाळांनो ऍडिशन. काय करायची बघा, ऍडिशन. तर फ्रॅक्शनची ज्यावेळेला आपण ऍडिशन सबट्रॅक्शन करतो, फ्रॅक्शनची ज्यावेळेला आपण बाळांनो ऍडिशन सबट्रॅक्शन करतो तर त्यावेळेला जनरली आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो. काय करतो बोला, क्रॉस मल्टिप्लिकेशन. तर फ्रॅक्शनची ऍडिशन सबट्रॅक्शन करताना क्रॉस मल्टिप्लिकेशन कसं करायचं मी तुम्हाला सांगतो. पहा, एक आपल्याकडे फ्रॅक्शन आहे a/b, त्याची आपण ऍडिशन करतो c/d सोबत. कोणासोबत बोला, c/d सोबत. याचा आन्सर आपल्याला काढून दाखवायचा आहे. याचा आन्सर कशा पद्धतीने काढाल तर लक्षात ठेवा, आपल्याला करायचं आहे क्रॉस मल्टिप्लिकेशन. आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन मी आत्ताच सांगितलं होतं, त्याच फॉर्मॅटने कसं करावं लागेल मी पुन्हा सांगतो. असं असं असं, पुन्हा बोला, असं असं असं. कसं करावं लागेल बोला, असं असं असं. म्हणजेच काय होईल तर न्यूमरेटर मध्ये a मल्टिप्लाय बाय d होईल, बरोबर आहे. त्यानंतर b मल्टिप्लाय बाय c होईल. मधात साइन कोणता आहे, प्लस, तर प्लस राहणार. आणि डिव्हिजन मध्ये असं म्हणजे कसं, असं म्हणजे b इंटू d. तर दिस विल बी द क्रॉस मल्टिप्लिकेशन ऑफ दिस फ्रॅक्शन. दिस विल बी द क्रॉस मल्टिप्लिकेशन ऑफ दिस फ्रॅक्शन. मग हीच टेक्निक जर मी इथे वापरली तर मग मला माहिती आहे यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन कसं होईल. तर यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन असं असं असं, कसं, असं असं असं, कसं, असं असं असं. करा मग मल्टिप्लिकेशन. -4 × 2 -4 × 2 नंतर 5 × 3 5 × 3. मधात कोण आहे, मधात कोणतं साइन आहे, प्लस. इथे कोणतं साइन होईल, प्लस. डिव्हिजन मध्ये 5 × 2. आता ज्यांना हे मल्टिप्लिकेशन जमतं त्यांनी डायरेक्ट लिहा. तुम्हाला जमत नसेल तर अशा पद्धतीने स्टेप्स लिहा. चला, मी पहिलं क्वेश्चन असल्या कारणामुळे मी तुम्हाला एक कन्सेप्ट एक्सप्लेन करतोय, मग मी पूर्ण इन डिटेल तुम्हाला एक्सप्लेन करतोय. चला, आता या ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन होईल -4 × 8 -8 -4 × 2 -8 5 3 15 आणि डिव्हिजन मध्ये किती होईल 8. आणि बांनो, आता तुम्हाला माहिती आहे या दोन नंबरचं काय होईल, सबट्रॅक्शन. कारण की 8 चं साइन आहे मायनस, 15 चं साइन आहे प्लस. अपोजिट साइन म्हणजे काय करावं लागेल, सबट्रॅक्शन. चला, मला 15 मधनं जर 8 मी सबट्रॅक्ट केले तर आन्सर विल बी 7 डिवायडेड बाय 10. पण साइन कोणाचं येईल तर मोठ्या नंबरचं. तर मोठा नंबर आहे 15 म्हणजे साइन काय आलं, प्लस. म्हणून आवर आन्सर विल बी 7/10. तर दिस विल बी द आन्सर ऑफ दिस डिटर्मिनंट. दिस विल बी द आन्सर ऑफ दिस डिटर्मिनंट. तर याचा आपण आन्सर कशा पद्धतीने काढलं, कोणकोणत्या बेसिक कन्सेप्ट वापरल्या ते तुम्हाला क्लिअर झालं असेल. तर यामध्ये आपण दोन बेसिक कन्सेप्ट वापरल्या. एक वापरलं फ्रॅक्शनचं मल्टिप्लिकेशन आणि दुसरं वापरलं फ्रॅक्शनची ऍडिशन करतानाचं क्रॉस मल्टिप्लिकेशन. जर ह्या सर्व कन्सेप्ट क्लिअर असतील तर आणि तरच तुमच्या डिटर्मिनंट्स मध्ये क्वेश्चन सॉल्व्ह होऊ शकतील बाळांनो, अदरवाइज होणार नाहीत. तर डिटर्मिनंट मध्ये काही डाऊट आणखीन. चला, एक आणखीन डिटर्मिनंट घेऊया, त्याची पण व्हॅल्यू काढून पाहूया आपण. चला, d = आता मी लिहितो 5/4. इथे लिहितो मी -2/4. सॉरी, मायनस. एक काम करूया 5/3 घेऊया. इथे घेऊया -2/3. इथे घेऊया आपण 7/3 आणि इथे घेऊया 9/3. चला, पटकन बोला, या डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढायची आहे. कशी काढणार तर डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढण्यासाठी फॉर्मॅट तर तोच आहे. आपल्याला काय करावं लागतं, क्रॉस मल्टिप्लिकेशन. कसं होईल क्रॉस मल्टिप्लिकेशन, असं 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 असं. करा मल्टिप्लिकेशन. पहिले कोणाचं मल्टिप्लिकेशन होईल, 5/3 मल्टिप्लाय बाय 9/3 मल्टिप्लाय बाय 9/3. दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये काय होईल, -2/3 मल्टिप्लाय बाय 7/3. आणि या दोन ब्रॅकेटचं आपल्याला काय करावं लागत असतं, सबट्रॅक्शन. काय करावं लागत असतं, सबट्रॅक्शन. तर चला, आपला आता या ब्रॅकेटला सॉल्व्ह करायचं आहे. आता तुम्हाला माहिती आहे फ्रॅक्शनचं मल्टिप्लिकेशन कसं करायचं, मी आत्ताच शिकवलं. न्यूमरेटरचं न्यूमरेटर मध्ये, डिनॉमिनेटरचं डिनॉमिनेटर मध्ये. करा मग 5 × 9. तर काय होईल, 5 9 45. त्यानंतर डिव्हिजन मध्ये कोण आहे, 3 × 3. तर 3 3 किती होणार, 9. मायनस, इथे पहा पटकन चला करा न्यूमरेटरचा न्यूमरेटर सोबत. तर काय होईल, -2 × 7. तर इथे होईल -14 डिवायडेड बाय 3 3 किती होईल,
3 3 होईल 9. तर our answer will be आता इथे चला ब्रॅकेट ओपन करून टाका. तर इथे काय 49/9 आणि हा मायनसने ज्या वेळेला ब्रॅकेट ओपन होईल तर मायनस मायनस विल गेट प्लस द 14 डिवायडेड बाय 9. आणि ज्या वेळेला बांधनो फ्रॅक्शन मध्ये दोघांचाही डिनॉमिनेटर सारखा असतो. काय सारखा असतो? डिनॉमिनेटर सारखा असतो. तर त्यावेळेला तुम्हाला क्रॉस मल्टिप्लिकेशन करायची 100% गरजच नाही. डायरेक्ट तुम्ही डिनॉमिनेटर मध्ये 9 लिहून टाका. म्हणजे जो फ्रॅक्शन तुमचा सेम आहे तो लिहून टाका. आणि न्यूमरेटर मध्ये ऍडिशन असेल तर ऍडिशन करा, सबट्रॅक्शन असेल तर सबट्रॅक्शन करा. काय ऍडिशन? तर काय होईल 45 + 14. तर आवर आन्सर विल बी 59 डिवायडेड बाय 9. आवर आन्सर विल बी 59 डिवायडेड बाय 9. म्हणजे ही कन्सेप्ट तुम्हाला बेसिक कन्सेप्ट नुसारही क्लिअर होते. याच्यामध्ये एक बेसिक कन्सेप्ट क्लिअर झाली. जर बांधनो आपल्याकडे a/d + b/d असेल आणि यांचं जर मी तुम्हाला ऍडिशन करायला लावली, या फ्रॅक्शनची जर तुम्हाला ऍडिशन करायला लावली तर या फ्रॅक्शन मध्ये तुम्हाला लक्ष देत आहे दोघांचा डिनॉमिनेटर कसा आहे? सारखा. तर जो कॉमन डिनॉमिनेटर आहे तो लिहून टाका. आणि न्यूमरेटरची ऍडिशन असेल तर ऍडिशन करा, सबट्रॅक्शन असेल तर सबट्रॅक्शन करा. इथे ऍडिशन असल्या कारणामुळे काय होईल a + b. आणि तेच जर इथे फॉर एक्झाम्पल मायनस असतं तर इथे प्लसच्या जागी काय आलं असतं? मायनस. एवढाच डिफरन्स तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. तर आय होप की डिटर्मिनंटच्या व्हॅल्यूज काढण्यामध्ये आता कुठेही तुम्हाला कशाही पद्धतीची डिफिकल्टी फेस नसेल. तर चला पहा बाळांनो, क्रॅमर्स रूल मध्ये आता कशा पद्धतीने तुम्हाला न्यूमरिकल सॉल्व्ह करायचे. जर बाळांनो मी आता हेडिंग लावतो क्रॅमर्स रूल. काय हेडिंग लावतोय? स्वच्छ अक्षरात क्रॅमर्स रूल. कोणता रूल? क्रॅमर्स रूल. क्रॅमर्स रूल मध्ये सर्वात पहिले तुम्हाला मी सांगतो, इफ a1x + b1y is equal to c1 and a2x + b2y is equal to c2 are the two given simultaneous equations. simultaneous linear equations. तर अशा वेळेला क्रॅमर्स रूलने जर बांधणं आपल्याला याचा आन्सर काढायचा असेल तर इथे लिहू शकतो मी बाय क्रॅमर्स रूल. काय लिहू शकतो? बोला, बाय क्रॅमर्स रूल. मी कसं काढणार? तर x ची व्हॅल्यू आणि y ची व्हॅल्यू कशी काढणार? तर x = लक्षात ठेवायचं तुम्हाला, x = असतं dx/d. x = काय असतं? बोला, dx/d. आणि y = काय असतं? dy/d. x = काय असतं? dx/d. आणि y = काय असतं? dy/d. पुन्हा बोला. x = काय असतं? dx/d. आणि y = काय असतं बाळांनो? dy/d. आता तुम्ही म्हणणार सर dx dy काय? ते नंतरचा पाठ. आता सर्वात इम्पॉर्टंट पॉइंट तुम्हाला काय लक्षात ठेवायचा आहे? तो इम्पॉर्टंट असं लक्षात ठेवायचा आहे, while solving the simultaneous equations by Cramer's rule, it is very much important that while solving simultaneous equations by Cramer's rule, it is very much important, it is compulsory किंवा it is very much important that both the linear equations must be in the form of ax + by is equal to c. ज्याही वेळेला मी क्रॅमर्स रूलनी क्वेश्चन सॉल्व्ह करायचा प्रयत्न करणार, क्रॅमर्स रूलनी क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना माझा जो इक्वेशनचा स्टँडर्ड फॉर्म लागेल तो कशा पद्धतीचा लागेल? तर तो याच पद्धतीचा लागेल, ax + by is equal to c. म्हणजे जो काही कॉन्स्टंट असेल तो कॉन्स्टंट कुठे लागेल? टुवर्ड्स राईट हँड साइड.
टुवर्ड्स कुठे लागेल राईट हँड साइड, टुवर्ड्स कुठे लागेल राईट हँड साइड, टुवर्ड्स कुठे लागेल राईट हँड साइड म्हणजे इज इक्वल टू च्या त्या साइडला, इज इक्वल टू च्या त्या साइडला. आणि जे काही व्हेरिएबल्स असतील ते व्हेरिएबल्स कुठे लागतील लेफ्ट हँड साइडला, कुठे लागतील लेफ्ट हँड साइडला. सर्वात महत्वाची सर्वात पहिली स्टेप लक्षात ठेवा, ज्याही वेळेला तुम्ही क्रॅमर्स रूलनी क्वेश्चन सॉल्व्ह करायचा प्रयत्न कराल तर जी काही तुमची कॉन्स्टंट टर्म आहे ती तुम्हाला शिफ्ट करावी लागेल राईट हँड साइडला आणि ज्या काही तुमच्या व्हेरिएबल्स आहेत ते तुम्हाला कुठे लागतील लेफ्ट हँड साइडला. हे सर्वात बेसिक पॉइंट तुम्हाला लक्षात ठेवायचं. म्हणजे काय, जर एखाद्या वेळेला तुम्हाला असं इक्वेशन दिलेलं असेल 3x + 4y - 7 = 0 तर ऐसा तो क्वेश्चन नहीं जमेगा रे भाई. फिर क्या करोगे, तर इथे तुम्हाला जो कॉन्स्टंट टर्म आहे ती कॉन्स्टंट टर्म तुम्हाला राईट हँड साइडला ट्रान्सफर करावी लागेल. म्हणजेच तुम्हाला इक्वेशन लिहावं लागेल 3x + 4y = 7 आणि मग तुम्ही त्याला क्रॅमर्स रूलनी सॉल्व्ह करायचा प्रयत्न करणार. पहिलं बेसिक की जे कॉन्स्टंट आहे ते कॉन्स्टंट कुठे लागेल राईट हँड साइडला आणि व्हेरिएबल्सच्या टर्म्स कुठे लागतील फॉर एक्झाम्पल लेफ्ट हँड साइडला. आणखीन एखादं एक्झाम्पल जर तुम्ही दिलं, असं लिहिलं फॉर एक्झाम्पल 3x - 7 = 4y, मग हे असंच असं क्वेश्चन तुम्ही क्रॅमर्स रूलच्या वेळेला वापरू शकाल का? हो नाही. आपल्याला माहिती आहे इज इक्वल टू च्या त्या साइडला म्हणजे जर राईट हँड साइडला फक्त कोण लागतो कॉन्स्टंट आणि जे काही सर्व व्हेरिएबल्स आहेत ते कुठे लागतात लेफ्ट हँड साइडला. मग इथे जर तुम्ही केअरफुली बघितलं ना कॉन्स्टंट राईट हँड साइडला आहे ना सर्व व्हेरिएबल्स लेफ्ट हँड साइडला आहे, तर याला आपल्याला सर्वात पहिले ट्रान्सफर करावं लागेल आणि आपल्याला इक्वेशन मिळवावं लागेल. हा 3x आपल्या लेफ्ट हँड साइडलाच पाहिजे, लेफ्ट हँड साइडला आहे काही वाद नाही, पण हा 4y तिकडे होता तर तिकडे नको तर त्याला इकडे आणायचा आहे, तर हा प्लस आहे तर प्लसचा काय होईल -4y = हा 7 लेफ्ट हँड साइडला नको राईट हँड साइडला पाठवायचा आहे तर मायनसचा काय होईल प्लस. तर दिस इक्वेशन आय एम गोइंग टू यूज टू सॉल्व्ह क्रॅमर्स रूल, टू सॉल्व्ह फॉर क्रॅमर्स रूल. तर अशा पद्धतीचे इक्वेशन मी कधीच वापरणार नाही, अशाच पद्धतीचे इक्वेशन वापरावं लागेल. म्हणजे लक्षात ठेवा व्हेरिएबल्स मस्ट बी ऑन लेफ्ट हँड साइड आणि कॉन्स्टंट मस्ट बी ऑन राईट हँड साइड. व्हेरिएबल्स मस्ट बी ऑन लेफ्ट हँड साइड अँड कॉन्स्टंट मस्ट बी ऑन राईट हँड साइड. जे काही व्हेरिएबल्स असतील ते लेफ्ट हँड साइडला वापरा आणि कॉन्स्टंट जो काही असेल तो लेफ्ट हँड साइड राईट हँड साइडलाच ठेवा. म्हणजे तुमचं क्वेश्चन्स प्रॉपर पद्धतीने सॉल्व्ह होतील. तर सर्वात महत्वाची ही कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर झाली पाहिजे. ज्याही वेळेला मी व्हाईल सॉल्विंग सायमल्टेनियस इक्वेशन बाय क्रॅमर्स रूल, इट इज व्हेरी मच इम्पॉर्टंट दॅट बोथ द लिनियर इक्वेशन मस्ट बी ऑफ द फॉर्म, must be in the form किंवा of the form ax + by = c. याच फॉर्म मध्ये क्वेश्चन असणे किंवा दोन्ही इक्वेशन्स असणे हे फार 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 इम्पॉर्टंट आहे. इज इट ओके? चलो व्हेरी गुड. हे जर क्लिअर झालं असेल तर मग आता आपण आपल्या क्रॅमर्स रूलचा सोल्युशन काढायचा फॉर्म्युला काय लिहिला बाळांनो? फॉर्म्युला लिहिलाय आपण एक्स कसा काढायचा, तर एक्स काढायचा फॉर्म्युला लिहिलाय आपण x = इथे लिहिलंय dx/d, y = लिहिलंय dy/d. तर आता हे dx d आणि dy काय, चला मी एक्सप्लेन करतो प्रॉपर पद्धतीने तुम्हाला एक्सप्लेन करतो. लक्ष द्या इकडे, लक्ष द्या इकडे, लक्ष द्या, लक्ष द्या, लक्ष द्या, लक्ष द्या, लक्ष द्या, लक्ष द्या. चला पहा थोडं लक्ष द्या इकडे. मी बाळांनो इथे इक्वेशन्स लिहिलेत. काय लिहिलेत? इक्वेशन्स लिहिलेत. मी दोन इक्वेशन्स घेतले. एक घेतलं a1x + b1y = c1. हे झालं माझं पहिलं इक्वेशन. स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे, कॉन्स्टंट तिकडे गेलेला आहे, व्हेरिएबल्स इकडे आहे 100%. दुसरं इक्वेशन आहे a2x + b2y = c2. हे झालं बाळांनो आपलं दुसरं इक्वेशन. आपण शिकलोय कोणत्याही लिनियर इक्वेशन मध्ये व्हेरिएबलला लागून असणारा जो काही नंबर असतो त्याला म्हणतो आपण त्याचा कोइफिशियंट. काय म्हणतो बोला? कोइफिशियंट. म्हणजेच ए हा कोणाचा कोइफिशियंट असतो बाळांनो? एक्सचा. त्यानंतर वाय सोबत लागून असणारा जो रिअल नंबर असतो त्याला म्हणतो आपण वायचा कोइफिशियंट. म्हणजेच बी होणार कोइफिशियंट ऑफ वाय. काय होणार बोला? कोइफिशियंट ऑफ वाय. काय होणार बोला? कोइफिशियंट ऑफ वाय. इज इट ओके? व्हेरी मच इझी. कसं? तर मी एक एक्झाम्पल दिलं तुम्हाला. फॉर एक्झाम्पल इथे लिहून दिलं, मी लिहिलं 4x - 8y = 7. तर पहिला जो व्हेरिएबल आहे तो आहे आपला x आणि x सोबत असणारा जो रिअल नंबर आहे, एक्सचा जो जोडीदार रिअल नंबर आहे, तो कोण दिसतोय आपल्याला? 7. म्हणजेच हा कोणाची व्हॅल्यू झाली? a ची व्हॅल्यू. x सोबत जो काही त्याचा जोडीदार रिअल नंबर असेल, म्हणजे x ला चिपकून बसलेला जो काही नंबर असेल, x च्या सोबतचा जो काही नंबर असेल त्याला मी म्हणणार बाळांनो त्याचा कोइफिशियंट. काय बोलणार बोला? कोइफिशियंट. त्यानंतर सिमिलर पद्धतीने वाय सोबत जो कोणी त्याचा रिअल नंबर असेल, त्याचा जोडीदार लागून असलेला, चिपकून असलेला, बाजूला बसलेला जो काही रिअल नंबर असेल तो असणार बाळांनो वायचा कोइफिशियंट. म्हणजेच असणार बाळांनो बी ची व्हॅल्यू. आणि जो बिचारा माझ्यासारखा एकटा असतो, ज्याला कोणीच जोडीदार, त्याला कोणीच साथीदार नसतो, तो बिचारा कोण? तो झाला आपला कॉन्स्टंट.
तो कोण झाला कॉन्स्टंट. तर ए म्हणजेच कोइफिशियंट ऑफ एक्स, बी म्हणजे कोइफिशियंट ऑफ वाय आणि सी म्हणजे कॉन्स्टंट. हे आपण ऑलरेडी लास्ट लेक्चर मध्ये क्लिअर केलेलं आहे. तर चला ही कॉन्सेप्ट जर क्लिअर झाली असेल तर आता पहा जर बाळांनो मी तुम्हाला या दोन इक्वेशन मध्ये जर मी तुम्हाला विचारलं मला सांगा बरं कोइफिशियंट ऑफ एक्स कोण कोण आहेत, कोइफिशियंट ऑफ एक्स कोण कोण आहेत. दोन्ही इक्वेशन मधले कोइफिशियंट ऑफ एक्स जर मी तुम्हाला विचारले तर कोइफिशियंट ऑफ एक्स तुम्ही काय सांगाल तर एक्स चे जोडीदार, पहिल्या इक्वेशन मध्ये एक्स चा जोडीदार आहे a1 तर तुम्ही सांगाल a1. दुसऱ्या इक्वेशन मध्ये एक्स चा जोडीदार a2 आहे तर तुम्ही सांगणार a2. कोण सांगणार a2. सिमिलर पद्धतीने मी जर तुम्हाला कोइफिशियंट ऑफ वाय विचारले, काय विचारले बोला कोइफिशियंट ऑफ वाय विचारले तर तुम्ही काय लिहिणार तर y च्या सोबत पहिल्या याच्यामध्ये आहे b1 आणि दुसऱ्या सोबत आहे b2 तर b1 b2 हे कोण झाले कोइफिशियंट ऑफ वाय. आणि कॉन्स्टंट कोण झाले तसे तुम्हाला माहिती आहे राईट हँड साइडला फेकलेले कोण आहे बिचारे एकटे कॉन्स्टंट्स आहेत. तर मग कॉन्स्टंट्स कोण झाले आपले तर आपले झाले कॉन्स्टंट्स C1 and C2. इज इट ओके. क्लिअर झालं इथपर्यंत कोणाला काही डिफिकल्टी असेल तर प्लीज मला सांगा. इथपर्यंत जर सर्व क्लिअर असेल तर वी विल प्रोसीड फॉर नेक्स्ट कन्सेप्ट. पहा लक्ष द्या. सर्वात पहिले बाळांनो आपल्याला क्रॅमर्स रूलनी जर क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे तर सर्वात पहिले तुम्हाला व्हॅल्यूज फाइंड आउट करायच्या आहे a1 b1 c1 a2 b2 c2. कोणाच्या व्हॅल्यूज फाइंड आउट करून सांगायच्या बोला a1 b1 c1 a2 b2 c2. कोणाच्या बोला a1 b1 c1 a2 b2 c2 च्या सर्वात पहिले व्हॅल्यूज लिहून दाखवायच्या आहेत. त्याच्यानंतर मग आता तुम्हाला तीन वेगवेगळ्या पद्धतीचे डिटर्मिनंट्स काढायचे आहेत. तर सर्वात पहिला डिटर्मिनंट आहे बाळांनो आपला डी. सर्वात पहिला डिटर्मिनंट आहे आपला बाळांनो डी. हा डिटर्मिनंट काय आहे ते लिहितो मी. इट इज द डिटर्मिनंट ऑफ coefficients of x and y from both the equations. म्हणजेच डी हा डिटर्मिनंट आहे. कोणाचा डिटर्मिनंट आहे तर दोन्ही इक्वेशन मध्ये जे x आणि y चे कोएफिशिएंट्स आहेत. दोन्ही इक्वेशन मध्ये जे x आणि y चे कोएफिशिएंट्स आहेत. दोन्ही इक्वेशन मध्ये x आणि y चे कोएफिशिएंट्स काय a1 a2 b1 b2 a1 a2 b1 b2 हे जे कोएफिशिएंट्स आहेत यांचा जर मी डिटर्मिनंट बनवला तर त्यालाच मी बोलणार कॅपिटल डी. कोणाचा डिटर्मिनंट बोला a1 a2 b1 b2 बोला हा a1 a2 b1 b2 पुन्हा बोला हा a1 a2 b1 b2 a1 a2 b1 b2 a1 a2 b1 b2. आणि लक्षात ठेवा डिटर्मिनंट डी तर चला तर बाळांनो डिटर्मिनंट डी च्या व्हॅल्यूज कशा लिहायच्या तर डिटर्मिनंट डी मध्ये आता लक्षात ठेवा ज्याही वेळेला तुम्ही व्हॅल्यूज लिहाल तर कॉलम मध्ये लिहिणार. कशा लिहिणार बोला कॉलम मध्ये. कशा लिहिणार बोला कॉलम मध्ये. तर व्हॅल्यूज लिहिणार तुम्ही डी इज इक्वल टू लक्षात ठेवा डी इज इक्वल टू लिहिणार तुम्ही a1 a2 b1 b2. काय व्हॅल्यूज लिहिणार सांगा a1 a2 b1 b2. मी पुन्हा सांगतोय डी च्या कोणत्याही डिटर्मिनंटच्या व्हॅल्यूज लिहित असताना तुम्ही व्हर्टिकल कॉलम मध्येच लिहाल आणि त्याच पद्धतीने लक्ष ठेवा. व्हॅल्यूज कशा a1 a2 b1 b2 a1 a2 b1 b2 हा असणार आहे बाळांनो आपला डिटर्मिनंट डी. त्याच्यानंतर दुसरा डिटर्मिनंट आहे बाळांनो आपला dx. तर dx कसा काढायचा तर dx लक्ष ठेवा इट इज द डिटर्मिनंट obtained from D. D वरनच मिळणार तो आपल्याला. कुठून मिळणार D वरनच मिळणार. बट कसा बट when column of a1 a2 is replaced by column C1 C2 replaced by column C1 C2. म्हणजे D हा जो डिटर्मिनंट आहे याच्यामध्ये कोएफिशिएंट ऑफ x चा जो कॉलम आहे तो आपल्याला रिप्लेस करायचा आहे. कोणी रिप्लेस करायचा आहे तर कॉन्स्टंटच्या कॉलमने रिप्लेस करायचा आहे. तर सिंपल लक्षात ठेवा डी मध्ये ज्या वेळेला मी एक्सच्या कोएफिशिएंटचा कॉलम रिप्लेस करणार कोणी कॉन्स्टंटच्या कॉलमनी तर मला मिळणार dx. तर dx विल बी इक्वल टू व्हॉट तर dx विल बी इक्वल टू येईल बा नो c1 c2 b1 b2. बोला काय होईल c1 c2 b1 b2 काय होईल बोला c1 c2 b1 a2 चा कॉलम आपण रिप्लेस केला बा नो कोणी रिप्लेस केला c1 c2 नी. कोणी रिप्लेस केला बोला c1 c2 नी. जसं मी डी मध्ये
एक्सचा कॉलम, एक्सच्या कोइफिशियंटचा कॉलम C1 C2 ने रिप्लेस करतो तर मला dx मिळतो. कोण मिळतो बोला? dx मिळतो. सेम त्याच पद्धतीने कोण मिळतो? dx मिळतो. अरे कोण मिळतो? dx मिळतो. सेम त्याच पद्धतीने जर मी कोइफिशियंट ऑफ y चा कॉलम, कोणाला बोला? कोइफिशियंट ऑफ y. कोणाला बोला? कोइफिशियंट ऑफ y. म्हणजेच b1 b2 ला ज्या वेळेला C1 C2 ने रिप्लेस करतो तर जो डिटर्मिनंट मला मिळेल तो असणार बाळांनो आपला dy. कोण असणार बाळांनो बोला? dy. तर मग dy च्या बाबतीत आपण काय लिहिणार? dy च्या बाबतीत आपण काय लिहिणार? तर लक्ष द्या. dy म्हणजे काय? तर dy इज इक्वल टू लिहू शकतो मी बाळांनो, इट इज द डिटर्मिनंट. इट इज द काय? डिटर्मिनंट. इट इज द डिटर्मिनंट ऑब्टेन्ड. ऑब्टेन कुठून हो? ऑब्टेन कुठून हो? फ्रॉम डीच, आपल्या कॅपिटल डी मधनच. पण कसा? when the column of b1 b2 is replaced by कोणी? C1 C2. रिप्लेस्ड बाय कोणी? C1 C2 नी. म्हणजे हा जो डी आहे याच्यामधला जो b1 b2 चा कॉलम आहे हा ज्या वेळेला मी C1 C2 नी रिप्लेस करतो तर जे मला आन्सर मिळेल तेच असणार आहे बाळांनो आपलं dy चं. तर dy इज इक्वल टू काय होईल बोला? तर dy इज इक्वल टू होईल a1 a2 c1 c2. काय होईल बोला? a1 a2 c1 c2. तर अशा पद्धतीने आपल्याला तीन डिटर्मिनंट बाळांनो काय करता येतात? एक्सप्लेन करता येतात. तर आता सर्वांची समरी म्हणजेच पहा, क्रॅमर्स रूलनी जर बाळांनो तुम्हाला सोल्युशन काढायचं असेल तर क्रॅमर्स रूलनी सोल्युशन काढताना सर्वात पहिले x ची व्हॅल्यू तुम्ही कशी लिहाल? तर बाळांनो x ची व्हॅल्यू लिहाल तुम्ही dx अपॉन d. y ची व्हॅल्यू कशी लिहाल? तर y ची व्हॅल्यू लिहाल तुम्ही बाळांनो dy अपॉन d. मग आता याच्यामध्ये तीन डिटर्मिनंट आहे. कोणकोणते? पहिला d, दुसरा dx आणि तिसरा dy. तर आता d, dx आणि dy कसा काढायचा? तर d म्हणजे कोण? तर सरळ सरळ लक्षात ठेवा a1 a2 b1 b2. का लक्षात ठेवायचं बोला? a1 a2 b1 b2. चला बोला a1 a2 b1 b2. चला पाठ करा. हा a1 a2 b1 b2 a1 a2 b1 b2 a1 a2 b1 b2. चला हा झाला तुमचा d. नंतर dx काय? तर dx इज इक्वल टू आहे बाळांनो तुमचं बोला dx इज इक्वल टू काय? बोला पटकन. हा c1 c2 b1 b2. बोला हा c1 c2 b1 b2. dx काय? बोला c1 c2 b1 b2 c1 c2 b1 b2. चला पाठ करा पाठ करा पाठ करा पाठ करा पाठ करा. हा c1 c2 b1 b2 c1 c2 b1 b2 c1 c2 b1 b2 c1 c2 b1 b2. हा असणार बाळांनो तुमचा dx. आणि dy इज इक्वल टू काय? तर dy इज इक्वल टू असणार बाळांनो a1 a2 c1 c2. काय असणार बोला? a1 a2 c1 c2 a1 a2 c1 c2 a1 a2 c1 c2 a1 a2 c1 c2 a1 a2 c1 c2. ते तुमच्या पाठ असलं पाहिजे. d म्हणजे काय? a1 a2 b1 b2 a1 a2 b1 b2. dx म्हणजे काय? c1 c2 b1 b2 c1 c2 b1 b2. आणि dy म्हणजे काय? a1 a2 c1 c2 a1 a2 c1 c2 a1 a2 c1 c2. अशा पद्धतीने जर तुमचे हे तिन्ही डिटर्मिनंट पाठ असले तरच तुम्ही बाळांनो क्रॅमर्स रूल नुसार क्वेश्चन सॉल्व्ह करू शकाल. अदरवाइज तुमचे क्वेश्चन सॉल्व्ह होणार नाही. तर क्रॅमर्स रूल नुसार पुन्हा सांगतोय मी, x ची व्हॅल्यू कशी काढायची? dx अपॉन d. y ची व्हॅल्यू कशी काढायची? dy अपॉन d. आणि आता तीन डिटर्मिनंट कसे डिफाइन होतील? तर d इज इक्वल टू व्हॉट? तर d इज इक्वल टू a1 a2 b1 b2 a1 a2 b1 b2. dx कसा डिफाइन होईल? c1 c2 b1 b2 c1 c2 b1 b2 c1 c2 b1 b2. त्यानंतर dy कसा डिफाइन होईल? a1 a2 c1 c2 a1 a2 c1 c2 a1 a2 c1 c2 a1 a2 c1 c2 a1 a2 c1 c2. अशा पद्धतीने तुम्ही तिन्ही डिटर्मिनंट्स प्रॉपर पद्धतीने जर पाठ केले तर तुम्हाला क्रॅमर्स रूलच्या कुठल्याही क्वेश्चन मध्ये कधीच डिफिकल्टी जाणार नाही. तर आय होप की तुम्हाला क्रॅमर्स रूलच्या कन्सेप्टमध्ये कुठेही कशा पद्धतीने डाऊट राहिलेला नसेल. तर सर्वात पहिले पहा, क्रॅमर्स रूल सॉल्व्ह करत असताना आपलं जे इक्वेशन आहे ते कोणत्या फॉर्म मध्ये हवं? तर व्हेरिएबल्स ऑन सर्वच्या सर्व व्हेरिएबल्स ऑन लेफ्ट हँड साइड, कॉन्स्टंट्स ऑन राईट हँड साइड. त्याच्यानंतर मग आपल्याला व्हॅल्यूज डिफाइन करावं लागतात. a1 b1 c1 a2 b2 c2. a म्हणजे a1 आणि a2 म्हणजे कोण? तर a1 आणि a2 म्हणजे कोइफिशियंट्स ऑफ x आहेत.
B1 आणि B2 म्हणजे कोएफिशिएंट ऑफ y आहेत आणि C1 आणि C2 म्हणजे कोण आहेत कॉन्स्टंट म्हणजे आपल्याला A1 A2 B1 B2 C1 C2 च्या व्हॅल्यूज पहिले डिफाइन करावं लागतील याच्यानंतर मग आपले 3 डिटर्मिनंट डिफाइन होतील सर्वात पहिला D डिटर्मिनंट तर आपले जेवढे x आणि y व्हेरिएबलचे कोएफिशिएंट्स आहेत x आणि y व्हेरिएबलचे कोएफिशिएंट्स आहेत त्यांचा डिटर्मिनंट म्हणजे D आणि तो काय असतो A1 A2 B1 B2 त्यानंतर याच डिटर्मिनंट मध्ये मी दोन चेंजेस करतो एक वेळा A1 A2 चा जो कॉलम आहे तो C1 C2 ने रिप्लेस करतो तर जो मिळेल मला तो असणार माझा dx म्हणजे C1 C2 B1 B2 त्यानंतर याच D च्या डिटर्मिनंट मध्ये हा जो B1 B2 चा कॉलम आहे याला मी रिप्लेस करणार C1 C2 ने कोणी रिप्लेस करणार C1 C2 ने तर जो मला मिळेल तो असणार माझा dy आणि त्याच्यानंतर मग हे तिन्ही डिटर्मिनंटच्या व्हॅल्यूज कशा काढायचे हे आपण ऑलरेडी अंडरस्टँड केलेलंच आहे तर त्याच्या बेसिसवर तुम्ही क्रॅमर्स रूल प्रॉपर पद्धतीने अंडरस्टँड करू शकाल तर इन नेक्स्ट लेक्चर आय विल बी टेकिंग सम न्यूमेरिकल्स ऑन द बेसिस ऑफ क्रॅमर्स रूल तर आय होप की हे सर्व कॉन्सेप्ट तुमच्या प्रॉपर पद्धतीने लक्षात आल्या असतील जर काही डिफिकल्टी असेल तर प्लीज आस्क मी आय विल ट्राय टू एक्सप्लेन ज्या वेळेला मी याच्यावरचं न्यूमरिकल एक्सप्लेन करेल तर चला बाळांनो टेक केअर अभ्यास करत राहा आणि 10वीच्या बोर्डाच्या प्रिपरेशन साठी माझ्याकडनं जेवढी काही हेल्प मिळू शकत असेल तेवढी 100% मी करायचा प्रयत्न करेल थँक्यू सो मच